हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू टेक मराठी. आज आपण JSP म्हणजे काय आणि युजेस ऑफ JSP पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इन जावा, JSP स्टँड्स फॉर जावा सर्व्हर पेजेस ऑर जाकर्ता सर्व्हर पेजेस. ही JSPचे फुल फॉर्म आहेत. कोणता पण लिहू शकता एक्झाममध्ये. ही एक सर्व्हर साईड टेक्नॉलॉजी आहे. जे कोड आपण JSPमध्ये लिहितो ते ब्राउझरमध्ये चालत नाहीत. ते सर्व्हरवर एक्झिक्यूट होतात आणि नंतर रिझल्ट ब्राउझरला पाठवला जातो. त्यानंतर सेकंड, इट इज अ सर्व्हर साईड टेक्नॉलॉजी दॅट इज यूज फॉर क्रिएटिंग वेब ॲप्लिकेशन्स. JSP डायनॅमिक वेब पेजेस बनवण्यासाठी, त्यानंतर युजर इनपुट हँडल करण्यासाठी, डाटाबेस कनेक्ट करण्यासाठी, लॉग इन रजिस्ट्रेशन सिस्टीम बनवण्यासाठी यूज केलं जातं. इट इज यूज टू क्रिएट डायनॅमिक वेब कंटेंट. म्हणजेच जे आपले स्टॅटिक पेजेस असतात त्यावर आपण लॉग इन वगैरे केलं तर आपण जे युजर नेम आणि पासवर्ड टाकतो ते म्हणजे आता एक कंटेंट असेल वेलकम, म्हणजे एक नाव आपण तिथे दिलं आहे किंवा स्टॅटिक पेजेसमध्ये ते सेमच असणार. आणि आपण जेव्हा डायनॅमिक पेजेस असतात जे आपण JSP वापरले जातं त्यामध्ये ते पेजेस आहेत आणि तुम्ही युजरला त्यात युजर नेम टाकलं, जसं की रिया वगैरे असं स्वतःचं नाव टाकलं त्या युजर नेममध्ये, तर तुम्हाला वेलकम आणि त्या पर्टिक्युलर युजर नेमचं नाव ते तिथे शो होणार. आणि स्टॅटिक पेजेसमध्ये फक्त ते म्हणजे कोणतंही नाव वगैरे म्हणजे असेल तेच तिथे कोडमध्ये तेच तिथे प्रिंट असणार, मग त्यात काय चेंजेस होणार नाही. आणि डायनॅमिकमध्ये चेंजेस होतात. जे आपण युजर नेम आणि टाकणार ते तिथे शो होणार तुम्हाला, जसे की वेलकम राहुल वगैरे, वेलकम मीना, अशा प्रकारे ते शो केलं जाणार जे आपण युजर नेम टाकणार त्याप्रमाणे. त्यालाच डायनॅमिक पेजेस असं म्हणतात. त्यानंतर JSP कन्सिस्ट ऑफ बोथ HTML टॅग्स अँड JSP टॅग्स. JSP मध्ये HTML टॅग, JSP टॅग्स, त्यानंतर जावा कोड हे सगळं एकाच फाईलमध्ये लिहू शकतो आपण. JSP tags are used to insert Java code into HTML. JSP टॅग्स वापरून आपण जावा कोड HTML मध्ये लिहू शकतो. त्यासाठी 3 मेन टाईप आहेत त्याचे. स्क्रिप्टलेट टॅग, जो आपण हे बघा, जो स्क्रिप्टलेट टॅग असतो तो आपण अशा प्रकारे लिहितो. त्यानंतर जो एक्सप्रेशन टॅग असतो तो आपण अशा प्रकारे लिहितो. आणि जो डिक्लेरेशन टॅग असतो तो हे काही आपले स्क्रिप्टलेट म्हणजे हे एलिमेंट्स आहेत ते आपण JSP टॅग्स वापरून आपण जावा कोड HTML मध्ये लिहू शकतो. हे पुढे आपण बघणारच आहोत. आता ते शॉर्टमध्येच आपण बघितले, पुढे याचा डिटेल व्हिडिओ येईल. इट इज अन ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ सर्वलेट टेक्नॉलॉजी. सर्वलेटमध्ये फुल जावा कोड लिहावा लागतो. सर्वलेटमध्ये HTML प्रिंट करण्यासाठी आपण out.println वापरतो. म्हणजे प्रत्येक स्टेटमेंटसाठी आपल्याला out.println यूज करावं लागणार आणि त्यामुळे कोड खूप मोठा आणि कॉम्प्लेक्स होणार. त्यामुळे JSP इंट्रोड्यूस केलं गेलं. JSPमध्ये आपण डायरेक्ट HTML लिहू शकतो. जावा कोड फक्त गरजेपुरता टाकावा लागतो आणि कोड सिम्पल आणि रीडेबल असतो, म्हणून JSP जास्त युजर फ्रेंडली आहे. JSP is first converted into a servlet by the JSP container before processing the client request. यामध्ये
क्लायंट ब्राउझरला रिक्वेस्ट पाठवतो, म्हणजे जो यूजर आहे तो रिक्वेस्ट सर्व्हरकडे जाते. JSP कंटेनर टॉमकॅट सर्व्हरसारखा JSP फाईल घेतो. त्यानंतर JSP फाईलला सर्व्हलेटमध्ये कन्वर्ट करतो. सर्व्हलेट त्यानंतर कंपाईल होते. त्यानंतर आउटपुट जनरेट होते आणि रिझल्ट ब्राउझरला HTML पेजेसच्या स्वरूपात परत पाठवला जातो. JSP डायरेक्ट एक्झिक्यूट होत नाही, ते आधी सर्व्हलेटमध्ये कन्वर्ट होतं. हा झाला शेवटचा पॉईंट. हे JSPचं वर्किंग आहे, त्याचा पण व्हिडिओ आपण पुढे बघणार आहोत डायग्रॅम सकट डिटेलमध्ये. आपण आता JSP म्हणजे काय ते पाहिलं. आता आपण त्याचे युजेस पाहूया. फर्स्ट यूज, JSP allow for the creation of web pages that can display content dynamically based on user interactions, database queries or other inputs. JSP वापरून ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट, कॉलेज रिझल्ट पेज, बँक बॅलन्स पेज बनवू शकतो. रिअल लाईफ एक्झाम्पल सांगायचं झालं तर ATM मध्ये बॅलन्स आपण चेक करतो. प्रत्येक बॅलन्स वेगवेगळा असतो, म्हणजे पेज सेम असणार, डाटा वेगवेगळा असणार. हे JSP वापरून करता येतं. आपला सेकंड पॉईंट आहे, JSP कॅन इंटरॅक्ट विथ डाटाबेस युजिंग जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी JDBC टू रिट्रीव्ड अपडेट अँड डिस्प्ले डाटा. JDBC वापरून डाटाबेसशी कनेक्ट होऊ शकतो. जसे की लॉग इन सिस्टीममध्ये युजरनेम आणि पासवर्ड टाकतो. JSP तो डाटा घेतो, त्यानंतर डाटाबेसमध्ये चेक करतो. मॅच असेल म्हणजे सेम असेल तर युजरनेम आणि पासवर्डचं लॉग इन सक्सेसफुल असा मेसेज जाणार, आणि जर रॉंग असेल तर इनव्हॅलिड पासवर्ड म्हणून असं जाणार. हे सर्व सर्व्हर साईडला होतं. तिसरा पॉईंट, JSP कॅन हँडल user input from HTML forms, process it on the server side and generate appropriate responses. This can include login forms, registration form and feedback forms. फॉर्म थ्रू युजरकडून माहिती घेतली जाते, जसे की लॉगिन फॉर्म, रजिस्ट्रेशन फॉर्म, त्यानंतर फीडबॅक फॉर्म, ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म. युजर जेव्हा फॉर्म भरतो आणि सबमिट करतो तेव्हा ती सर्व माहिती सर्व्हरकडे जाते. इथे JSP काम करतं. प्रोसेस सांगायची झाली तर युजर फॉर्ममध्ये माहिती भरतो, जसे की त्याचं नेम, पासवर्ड, एज एक्सेट्रा. त्यानंतर तो सबमिट बटनवर क्लिक करतो. त्यानंतर जो सबमिट बटनवर क्लिक केल्यावर जो डाटा आहे तो सर्व्हरकडे पाठवला जातो. JSP तो डाटा रिसीव करतो. त्यानंतर JSP तो डाटा प्रोसेस करतो आणि त्याचा परत जो रिस्पॉन्स आहे तो HTML स्वरूपात ब्राउझरला रिटर्न पाठवला जातो. फोर्थ पॉईंट, JSP कॅन बी यूज टू बिल्ड कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम where administrators can add, update or delete content dynamically without having to edit the HTML code directly. This is beneficial for blogs and website. मॅनेज म्हणजेच ॲड कॉन्टॅक्ट, अपडेट कॉन्टॅक्ट, डिलीट कॉन्टॅक्ट, अशा प्रकारे प्रोसेस वगैरे मॅनेज करणे, कंटेंट असतो तो मॅनेज करणे. नॉर्मल HTML वेबसाईटमध्ये जर काही बदल करायचा असेल तर HTML फाईल ओपन करावी लागते, त्यानंतर कोड एडिट करावा लागतो. पण JSPमध्ये ॲडमिन पॅनल तयार करता येतं. ॲडमिन लॉग इन करतो, त्यानंतर जो कंटेंट आहे तो चेंज करतो, सेव्ह करतो, वेबसाईट परत एकदा अपडेट होते. HTML फाईल मॅन्युअली एडिट करायची गरज नाही. आय होप तुम्हाला हे JSPचे युजेस कळले असतील आणि JSP म्हणजे काय ते देखील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.